श्री स्वामी समर्थ. मी प्रिया. संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील आजचा पुढचा अनुभव आहे सौ अंजली अनंत जोशी यांचा. काळ ही कापे करिता स्वामी नाम गर्जना. स्वामी समर्थ मठ म्हणजे जुन्या ग्लोब टॉकीज जवळचे स्वामी मंदिर. लहानपणी कधीतरी संध्याकाळी सौ आईबरोबर मठात दर्शनासाठी जात असे. त्यावेळी मठात स्वामींची भावमधुर भजनं चालू असत. अगर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे अखंड नामस्मरण टाळ्यांचा गोड लय चालू असे. त्यावेळी थोडाच वेळ मठात थांबत असू, पण ती धून कानात साठून राही. एक प्रकारचं परमानंद बरोबर घेऊनच मन शांत व स्थिर होई. त्यावेळी स्वामींचे प्रेम महत्त्व कधीही काहीही अनुभवास आलेले नव्हते. या सर्व स्मृतींना उजाळा मिळायला 40-42 वर्षे उलटली. जून 1999 पर्यंत स्वामींविषयी घरात विशेष कोणाला असे काहीही माहीत नव्हते. परंतु जून 1999 एक स्वामी भक्त अचानक आमच्या घरी आले. ते सतत स्वामींच्या मनन चिंतनात मग्न असत. ते नेहमी उपास करीत. त्यांना मधुमेह होता, पण त्यांनी त्याची चिंता केली नाही. ते 18 दिवस आमच्या घरी राहिले. ते म्हणत, मी कोणाहीकडे 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाही, पण स्वामींनी मला येथे ठेवून का घेतले आहे ते कोणाच ठाऊक. त्या 18 दिवसांच्या कालावधीत स्वामींचं छायाचित्र असलेले पोस्टर घेऊन मी घरी आले. त्या अनपेक्षितच स्वामींचं पोस्टर घेऊन एक मुलगा समोर येऊन उभा राहिला. स्वामी आपणहून मला घरी नेण्यासाठी खुणवत होते. म्हणून की काय ते पोस्टर मला घरी आणण्याची बुद्धी झाली. एवढे मोठे पोस्टर लावायचे तरी कोठे, आणि यजमानांना ही गोष्ट आवडेल का, असा प्रश्न मला पडला. पण तेव्हा त्यांनी ते पोस्टर पाहिले आणि तेव्हा ते चटकन म्हणाले, देवघरावर ते छान दिसेल, आणि लगेचच ते लॅमिनेट करून देवघरावर स्थानापन्न झाले सुद्धा. त्यावेळी खरंच असे वाटले होते की स्वामींनी आपणहूनच येऊन आमच्या घरी आपली जागा सुनिश्चित केली. खरंच स्वामींचा वरदहस्त, त्यांची छाया सर्व संकटात आम्हाला पाखर घालते. जसे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या एका करांगुलीवर उचलून धरून गोपिका गायीचे रक्षण केले, तसे स्वामी आमच्या सर्वांचा सांभाळ करीत आहेत. 19 जुलै 2000 हा काळा दिवस आमच्या मुलीच्या आयुष्यात उगवला, आणि याने तिला जणू मृत्यूच्या जबड्यात ढकलून दिले. त्या दिवशी माझी मुलगी सकाळी 11 वाजता दातांच्या डॉक्टरचं बिल देण्यासाठी म्हणून स्कूटरवरून घराबाहेर पडली. चौकातच सिग्नलला हिरव्या दिव्याची वाट पाहत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेला एक ट्रक तिला उडवून बाजूच्या दगडावर आपटून वेडावाकडा होऊन थांबला. ट्रकने तेव्हा तिला धडक दिली. त्यावेळेस आधीच्या टेम्पो रिक्षालाही त्याने सोडले नाही. दुधाचा कॅन नेणारा टेम्पो रिक्षातील दूध तिच्या अंगावर सांडून तो ट्रक सरळ तिच्या दिशेने येत होता. पण त्याचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने तो वेगळ्या दिशेला वळला, नाहीतर तो सरळ तिच्या अंगावरून गेला असता. एवढ्यात रस्त्यावरचे लोक ड्रायव्हरला मारायला धावले, पण माझ्या मुलीला वाचण्याचे धाडस कोणी करेना. स्वामी कृपा पाठीशी असल्याने 17-18 वर्षांची 2 तरुण मुलं रस्त्याने जात होती. त्यांनी ते दृश्य पाहिले, आणि त्यांना कळवळा येऊन त्यांनी ट्रॅफिक पोलिसांना बोलावले व त्यांना विनंती करून तिला दवाखान्यात नेण्याविषयी गळ घातली. त्याच वेळेस एक श्रीमंत माणूस पॉश गाडीतून तेथून जात होता. त्याने गाडी थांबवून मुलीला जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्याचे कबूल केले. त्यावेळी माझी मुलगी स्वामी कृपेने शुद्धीवर आली व तिने खाजगी हॉस्पिटलमध्ये मला न्या असे म्हणून व स्वतःच्या घरचे फोन नंबर सांगून ती बेशुद्ध पडली. त्या देवमाणसाने स्वतःच्या मोबाईलवरून घरी फोन लावला व तिला ठाण्याच्या सिंगानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील 11 डॉक्टरांची टीम एकत्र येऊन त्यांनी लगेचच ऑपरेशन केले. दुपारी 1च्या सुमारास मला ही बातमी समजली व संध्याकाळी 7च्या सुमारास मी पुण्याहून तिच्या जवळ पोहोचले. तिच्या अपघाताचे गांभीर्य माझ्या लगेचच लक्षात आले नाही. 10-12 दिवसातच स्पेशल रूम व इतर ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आल्याने तिला गावातल्या बाळंतिणीच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय जावई बापूने घेतला. माझ्या जीवाची घालमेल झाली, कारण सिंगानियामध्ये तिला मिळालेली ट्रीटमेंट व डॉक्टर अतिशय चांगले होते. ते म्हणाले, पेशंटला खूप लागले आहे, तिची अवस्था खूपच नाजूक आहे. आपल्या
आमच्या ट्रीटमेंटला पेशंट चांगला रिस्पॉन्स देत आहे. शिवाय पेशंटला टेम्परेचर नाही आहे. आपण त्यांचे सोमवारी ऑपरेशन करू व 10 ते 15 दिवसात त्यांना छान रिकवर होतील त्या. तुम्ही त्यांना येथून का हलवत आहात? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आपण काहीतरी मार्ग काढू. माझे त्या ठिकाणी काहीच चालले नाही आणि त्या अवस्थेत तिला परगावाहून पुण्याला आणणेही शक्य नव्हते. एका हॉस्पिटलमध्ये मधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेताना मुलीला मरणपाय यातना झाल्या आणि नंतरचे 4 महिने ती मृत्यूशी झुंज देत जगत होती. नवीन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ॲम्ब्युलन्समधून नेताना तिच्या सर्व जखमा सोलून निघाल्या होत्या. सर्व कपडे पूर्णपणे रक्ताने वाकले होते. दुसऱ्या दिवशी लगेचच ऑपरेशन करायचं ठरविल्याने तिला झोपेच्या गोळ्या व इंजेक्शन दिले होते. त्यामुळे अर्धवट झोप आणि अर्धवट जाग अशा अवस्थेत असताना तिला समोर 2 नारळाची उंच झाडे असलेली दिसत होती. त्यातून लाल बुंद निखाऱ्यासारखे डोळे तिच्यावर झडप घालत आम्ही तुला न्यायला आलो आहोत असे म्हणत अंगावर झेपत होते. त्यांना थोपवण्यासाठी तिने स्वामी समर्थांचा जप सर्व बळ एकवटून करायला सुरुवात केली. मग जप थांबला की ते डोळे परत जीवघेणा खेळ सुरू करीत. ती रात्र कशीबशी त्या प्रकारात संपली. दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन पाहिले तर खरोखरच 2 नारळाची झाडे तिच्या नजरेसमोर राहून तिला धाक दाखवत होती व तिला म्हणत होती की आता तू सुटलीस, पण आम्ही तुला येथून तशी सोडणार नाही. 24 तास मी तिच्या उशापाशीच बसून असे. संध्याकाळ झाली की रोज मनावर दडपण येत असे की आजची रात्र कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे याचे भयान दृश्य मनाचा थरकाप उडून देईल. माझ्यापेक्षा त्या मुलीवर असलेला प्रसंगाने जीव पोखरून जाई. तिचा मोठा मुलगा 9 वर्षाचा होता आणि मुलगी 4.5 वर्षाची. त्यांची केविलवाणी नजर काळीच पोखरून टाकी. 17 ऑगस्ट गोकुळाष्टमीच्या दिवशी तिच्या मुलीचा वाढदिवस होता. 2 दिवस अगोदर ती आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली होती. एक मोठ्या ट्रॉलीवर ट्रे भरून औषधे तिने पाहिली आणि तिने आईला विचारले, ही सगळी औषधे तू खाल्लीस की तू बरी होशील ना ग? आणि तिने उठणाऱ्या आईच्या जवळ जाऊन बिलगायचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. इन्फेक्शन वाढू नये म्हणून आपल्या लहान लेकराला आई जवळही घेऊ शकत नव्हती. दररोज ड्रेसिंग करतेवेळी माझी मुलगी स्वामींना हाक मारायची. स्वामी तिच्या शेजारीच बसलेले असायचे. कधी कमरेवर हात ठेवून उभे असायचे तर कधी डोके मांडीवर घेऊन काही काळजी करू नकोस म्हणायचे. तिच्या दोन्ही मांड्या खालून वरून फाटून गेल्या होत्या. सर्व शरीरभर पू पसरू लागला होता. अंगात बराच ताप असायचा. तरीही डॉक्टरांनी तिची 6 ऑपरेशन्स केली. मी जावयांना विचारायची की हिची एवढी ऑपरेशन केली पण तिच्यात मुंगी एवढीही सुधारणा दिसत नाही. पण त्याचा काहीही उपयोग होत नसे. सतत 4 महिने हा खेळ सुरूच होता. जखमांमधील खराब स्किन डॉक्टर खरबडून काढत. असंच ती यत्किंचितही ओरडत नसे. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटे. तिच्या मुखात अखंड स्वामींचे नाव आणि डोळ्यासमोर त्यांचे तेज होते. तेच तिचे आधारस्तंभ होते. एकदा गणपती दर्शनासाठी अट्टाहासाने घरी नेले. लहान मुलाला दुपट्यात गुंडाळत तशी वाहत असलेल्या जखमांना थोपवण्यासाठी लपटलेली पॅड दुपटी गुंडाळून वॉकरने कशीबशी गाडीत घालून तिला घरी नेले. गणपतीसमोर दुपट्यावर झोपवले असता तिने बसण्याचा प्रयत्न केला. पण परत गणपती दर्शन होणार नाही असा तिच्या मनात विचार येता क्षणीच गणपतीमध्येच तिला स्वामी दर्शन घडले. तिने स्वामींकडे सर्व सहन करण्याची शक्ती द्या म्हणून प्रार्थना केली. स्वामींचे नामस्मरण सतत चालू असे. तिचा स्वामींवर गाढ विश्वास होता. तिने स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन नेहमी होत असे. तिला स्वामींचं दर्शन नेहमीच होत असे. आमच्या परिचयाचे श्री ठाकूर स्वामी भक्तीला पाहण्यासाठी एकदा हॉस्पिटलमध्ये आले होते. ते म्हणाले, कोणीतरी तेजोमय सत्पुरुषाने तिचे डोके मांडीवर घेतले आहे असे मला दिसत आहे. त्यांनी या व्यक्तीचे वर्णन केलेले स्वामींशी तंतोतंत जुळत होते. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. ती आता बरी होणार नाही तर तिला जे दिवस उरलेले आहेत ते घरी घालू द्या. तिला स्ट्रॉंग औषधोपचार करून दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करून तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेण्याचे ठरवले. माझ्या मनात धस्स झाले. अशा परिस्थितीत तिला घरी नेले आणि काही व्हायला लागले तर बोलवायचं कोणाला? इथे निदान डॉक्टर दवाखान्यात राहत होते. ते हाक मारल्यावर येतील
ते हाक मारल्यावर येतील एवढा तरी आधार होता. पण आता घरी तिची कोण देखभाल करणार? मुलगी मला म्हणाली, आई मला घरी जाऊ दे. तीही आता हॉस्पिटलमध्ये कंटाळली होती. स्वामी आपल्या ओटीत मुलीला घातले आहे. आता आपणच सांभाळ करा, अशी मनोमन प्रार्थना केली. ठरल्याप्रमाणे गुरुवारी तिला घेऊन घरी आलो. स्वामी जणू ह्या क्षणाची वाटच पाहत होते. तिला घरी आणले आणि डॉक्टर मोदी यांनी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या माणसाला तिला ड्रेसिंग करण्यासाठी घरी पाठवले. त्यांच्या रूपाने जणू स्वामीच तिची काळजी घेऊ लागले. ड्रेसिंग होऊन 8 दिवस झाले आहे आणि आता तिचा ताप थांबला आणि जखमा भरून येऊ लागल्या. तिचे मानसिक स्वास्थ्य पाहता प्रत्यक्ष स्वामीच तिला बळ देत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. फिजिओथेरपिस्टने तिला वेगवेगळे व्यायाम करायला सांगितले व जिद्दीने करून घेतले. त्यामुळे तिला 6 महिन्यात बरे वाटू लागले. अजूनही तिच्या जखमा ओल्या होत्या. त्या अवस्थेत तिला पुण्याला पाठवण्याचा निर्णय तिच्या नवऱ्याने घेतला. 2 लहान मुलांना घेऊन ती 2001 मध्ये पुण्यात आली. तिच्या बाबांनी तिला होमिओपॅथी औषध घेऊन जखमा कोरड्या व बऱ्या केल्या. आज माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहून नोकरी करत आहे. तिची 2 मुलेही आता मोठी झाली आहेत. हे सर्व केवळ स्वामी बळ पाठीशी असल्याने शक्य झाले. पूर्वी स्वामी भक्तांचे अनुभव लोकांच्या तोंडून ऐकायला मिळायचे. पण आता प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला अनुभव येतो, ती सुळावरची पोळी किती जहाल असे ते कळते. वरील अनुभव मी 6 महिन्यांच्या सहवासात घेतला. मी तिच्या मृत्यूच्या दरवाजाशी उभे राहून सर्व काही तटस्थपणे पाहत होते. तिच्या रूपाने जणू स्वामीच माझ्याकडून त्यांची सेवा करून घेत होते. इतक्या वाईट अवस्थेतही येणाऱ्या प्रत्येकाची माझी मुलगी हसून आनंदाने स्वागत करीत असे. त्यांची चौकशी करत असे. भेटायला येणारे नातेवाईक परिचित तिच्या खोलीतून बाहेर आले की रडत असत. आसपासच्या कितीतरी लोकांनी तिच्यासाठी नवस बोलले होते. ती बरी झाल्यावर त्यांनी तिला भेटून तसे सांगितले. अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत स्वामी महाराज आपल्या कृपेने आमच्या कुटुंबात आम्हा सर्वांचे मायबाप होऊन राहिला आहात. आपले असेच कृपाछत्र सर्व स्वामी भक्तांवर कायम असो ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. आपले अखंड नाम आमचे मुखी असावे. आपले स्मरण हृदयात राहावे. प्रत्येक क्षण स्वामीचरणी लीन राहावा. सर्व चराचरात भरून राहिलेल्या स्वामीश्वरा तुला कोटी